माधव नावाचा एक वृद्ध शेतकरी सिंपलेवाडी नावाच्या एका शांत आणि मातीच्या गावात राहायचा. त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि रापलेल्या त्वचेमध्ये त्याच्या आयुष्याचे कष्ट आणि संघर्ष दडलेलं होतं. पण त्याचे डोळे नेहमीच एक आशा घेऊन चमकायचे. त्याची बायको त्याला तरुणपणी सोडून गेली होती, पण तिचा स्वभाव त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाला अमोलला कधीही जाणू दिला नाही. माधव स्वतः फाटक्या कपड्यात राहिला. चार चौकाकडून उधार उसने घेतले, पण अमोलला सर्वोत्तम शिक्षण दिले. माझा पोरगा साहेब बनणार, माझ्यासारखं आयुष्य त्याच्या वाटेला येऊ नये, हे त्याच्या जीवनाचं अंतिम आणि एकमेव ध्येय होतं. अमोलही लहानपणी बापावर खूप प्रेम करायचा. बाप तू किती मोठा आहेस, असं म्हणत तो बापाच्या अंगावर लाडीपणे झोपायचा. त्या क्षणी माधवला वाटायचे आपण कितीही गरीब असलो तरी आपलं आयुष्य किती श्रीमंत आहे. काळ बदलला. अमोल शिकून मोठा झाला. शहरात त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरीही मिळाली. सुरुवातीला तो गावी येत होता, बापाला फोन करत होता, पण शहरातली चकाकी आणि तिथल्या वेगळ्या जीवनशैलीने त्याला हळूहळू आपल्या गावापासून आणि बापाच्या मायेपासून दूर नेलं. त्यातच त्याच्या आयुष्यात मीरा आली. शहरात वाढलेली महत्वाकांक्षी आणि थोडी स्वार्थीपणाची. तिने अमोलच्या डोक्यात बापाबद्दल संशयाचे आणि तिरस्काराचे विष पेरायला सुरुवात केली. हा म्हातारा काय कामाचा, नुसता खर्च वाढवतोय, असं ती त्याला बोलू लागली. अमोलचं गावी येणं कमी झालं, फोन करणं बंद झालं. माधव एकटाच पडला, मण्याच्या फोनची वाट बघत. त्याची नजर नेहमी दाराकडे असायची. अमोल येईल आता, पण अमोल आलाच नाही. त्याच्या डोळ्यातून पाणी आता कधीच कोरडं होत नव्हतं. रात्री जेवताना एकट्याला जेवण जात नव्हतं. एके दिवशी अमोल अचानक गावी आला. माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माझ्या पोराला शेवटी माझी आठवण झालीच, असा विचार करून तो आनंदी झाला होता. पण अमोलच्या मनात वेगळाच कट होता. तो माधवला शहरात घेऊन जाण्याचं नाटक करत होता. बाबा, चला आता, मी आलोय तुम्हाला न्यायला. आता नाही राहायचं तुला एकटं. माधव गाव सोडायला तयार नव्हता, पण मुलाच्या प्रेमापोटी तो तयार झाला. त्याला वाटलं माझ्या पोरासाठी मी काहीही करेल. शहरात आल्यावर माधवची खरी घुसमट सुरू झाली. मोकळी हवा, मातीचा सुगंध आणि गावाची शांतता हरवून गेली होती. त्याला एका बंदिस्त घरात कोंडल्यासारखं वाटायचं. पण खरी वेदना शारीरिक नव्हती, ती मानसिक होती. मीरा त्याला रोज टोमणे मारायची. म्हातारे, किती खातोस? माझ्या कमाईवर नुसता भार झालास तू. म्हातारा बिचारा माधव गप्पपणे घास गिळायचा. त्याला आठवायचं अमोलला लहानपणाचा मोठा करताना त्याने कधी कणभरही कमी पडू दिलं नव्हतं. मीरा त्याच्या कपड्यावरून, स्वच्छतेवरून सतत भांडण काढायची. म्हातारा कपडे खराब करतो, घरात वास येतो, घरात नुसता ढिसाळपणा करून ठेवलाय त्याने. ती त्याला एका कोपऱ्यात बसून राहायला सांगायची. माधव एका कोपऱ्यात बसून राहायचा, पण त्याचं मन आतून तुटून जायचं. अमोलही बायकोच्या दबावाखाली बापाकडे दुर्लक्ष करत होता. माधव रात्री उशीत तोंड खुपसून रडायचा. माझं काय चुकलं रे देवा. मीराच्या मनातील कटुता आता वाढत होती. तिने अमोलला भडकावून एका क्रूर निर्णय घेण्यास भाग पाडलं. बाप, एक देवदर्शन करून येऊन मस्त वाटेल तुला, असं खोटं बोलून अमोलने माधवला दूरच्या निर्मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या देवळाकडे नेलं. गाडी एका निर्जन रस्त्यावर थांबवली. बाप, इथेच उतरा, देऊळ जवळ आले, असा तो थंड आवाजात म्हणाला. माधव गाडीतून उतरताच अमोलनं गाडी चालू केली आणि क्षणार्धात तो तिथून निघून गेला. माधव तर अवाक होऊन बघत राहिला. दूरवर धुळीचा लोट दिसेपर्यंत तो तेथेच उभा होता. त्याच्या मनात एकच विचार होता, माझाच मुलगा होता का तो? सूर्य मावळला, भयान अंधार पडू लागला. थंडी वाढली आणि माधवच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझा वाल्या, हे काय केलंस तू? मी काय कमी पडलो रे तुझ्यासाठी? तो हुंदके देत रडत होता, पण त्याचे ऐकणारे कोणीही नव्हते. भूक आणि तहान यांनी त्याला ग्रासले. त्या रात्री त्याने एका झाडाच्या बुंदाशी थरथरत रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय नावाच्या एका ट्रक चालकाने त्याला पाहिले. माधवची दयनीय अवस्था पाहून त्याला खूप दया आली. त्याने त्याला पाणी दिलं, जेवण दिलं आणि त्यानंतर त्याला एका पोलीस चौकीत पोहोचवलं. तिथून समाजसेवकांनी माधवची दखल घेतली आणि त्याला आधार नावाच्या एका वृद्धाश्रमात दाखल केलं. माझ्या मुलाने जे काही दिलं नाही ते इथे अनोळखी माणसं मला देत आहेत, असा विचार करून माधवने हळूहळू मन शांत केलं. त्याला आता एक नवीन कुटुंब मिळालं होतं. इकडे माधव व मीरा सुरुवातीला खूप आनंदी झाले, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका वर्षाच्या आत अमोलची नोकरी गेली. त्याच्या आनंदावर विराजन पडलं. त्याच्यात रोज वाद होऊ लागले.
त्यांच्या मुलांनीही त्यांनी लाडावून ठेवलेलं होतं, त्यांना आता जुमानले नाहीत. आई वडिलांना माधवशी वाईट वागताना पाहून त्याला कोणतेही चांगले संस्कार मिळाले नव्हते. मुलगा आता मोठा झाल्याने दारू व जुगाराचे व्यसन लागले होते. राहुल त्याचा मुलगा दारू पिऊन घरी येऊन आई वडिलांना मारझोड करू लागला. शेवटी त्याने त्यांना एक दिवस घरातून हाकलूनही दिले. जसे अमोलने बापाला महादेवला बेवारस सोडले होते, तसे त्यांनाही रस्त्यावरची हवा खाण्यास वेळ आली. थंडीच्या रात्री रस्त्यावर बसताना त्यांना तोच निर्जन रस्ता, जिथे त्यांनी माधवला सोडले होते, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी जे पेरले होते तेच उगवले होते. नियतीने त्यांना त्यांच्या कर्माचे मोठे फळ दिले होते. त्यांनी केलेल्या चुकीचे त्यांना आता जाणीव झाली होती, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कथेचं तात्पर्य, ही कथा आपल्याला शिकवते की कर्माचा हिशोब चुकता करावाच लागतो. आपण जे पेरतो तेच उगवते. म्हणून आपल्या आई वडिलांचा आदर करावा आणि त्यांना कधीही दुखवू नये. काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल? नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.